एवढा अभ्यास करतोय, फुल डे काम करतो, तरीही टीईटी पास होत नाही. मुलांना झोपून रात्री अभ्यासाला बसतो, सकाळी अभ्यासाला उठतो, तरीही आमची टीईटी 1-2 मार्कांनी राहते ग. टीईटी पास नाही होत तर होत, सीटेट पण आमची पास होत नाही आहे. 5 ते 6 तास अभ्यास करूनही मार्क्स वाढत नाहीये, सिलेबस कंप्लीट होत नाही. पण खरं सांगू का ताई, काय कळावं हेच करत नाही. तुमच्याही सोबत हाच प्रॉब्लेम होतोय का? तुमच्याही सोबत असंच होतंय का? नमस्कार मंडळी, मी वैशाली तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज मी तुम्हाला अशा काही ट्रूथ सांगणार आहे की तुम्ही तुमचं प्लॅनिंग, मायक्रो प्लॅनिंग जबरदस्त करून तुमची टीईटी किंवा सीटेट उत्तीर्ण करू शकता. खरं सांगू का मैत्रिणींनो, तुम्ही तुमचा प्रॉब्लेम तुमच्या मेहनतीत नाही आहे, तुमच्या अभ्यासात नाही आहे, प्रॉब्लेम आहे तुमच्या प्लॅनिंगमध्ये. बिकॉज जर तुम्ही मायक्रो प्लॅनिंग जर जबरदस्त केली ना, तर तुम्ही 2 तास स्टडी करून सुद्धा महाराष्ट्र टीईटी किंवा सीईटी क्लिअर करू शकता. आणि मी सुद्धा अशाच प्रकारे अभ्यास करून माझी सीटेट 2 वेळा क्वालिफाय झालेली आहे आणि आता टीईटी सुद्धा क्वालिफाय झालेली आहे. त्यामुळे मला अनुभव आलेला आहे आणि माझ्यासारखी तुम्ही आहात. जर मी करू शकते तर तुम्ही तर नक्कीच करू शकता. कारण मी सुद्धा आता जॉब करत असताना माझी टीईटी उत्तीर्ण केलेली आहे. म्हणून तुम्हाला सांगते, जरी आपल्याजवळ 1 ते 2 तास असले तरी आपण, खरंच सांगते, आपण आपली टीईटी उत्तीर्ण होऊ शकतो. सगळ्यात अगोदर मायक्रो प्लॅनिंग तर कसं काय करायचं का ते मायक्रो प्लॅनिंग? काय असतं मायक्रो प्लॅनिंग? तर आज मी तुम्हाला एक्झॅक्ट तेच सांगणार आहे जे मी स्वतः केलेलं होतं. मी माझी टीईटीचा अभ्यास कसा केला होता, मी माझा सीटेटचा अभ्यास कसा केला होता आणि मी कशाला कसं महत्त्व दिलं होतं त्याचं मायक्रो प्लॅनिंग मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर जर तुम्ही नवीन असाल ना, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण अशाच प्रकारचे स्टडी टिप्स, स्टडी व्हिडिओ, मोटिवेशनल व्हिडिओ, तसेच स्टडी हॅक्स मी तुमच्याबरोबर शेअर करत असते. जेणेकरून आपल्या 30+ हाऊसवाईफला एक मोटिवेशन मिळेल, एक रिस्टार्ट मिळेल, एम मिळेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डायरेक्शन मिळेल सेल्फ डेव्हलप व्हायला. आणि त्याचबरोबर स्वतःला ग्रोअप करण्याची संधी आपल्या चॅनलवर अवेलेबल असते. तर आत्ताच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, मी पण तुमच्यासारखेच होते. सकाळपासून रात्रीपर्यंत फक्त काम काम काम, मुलं, घर, स्कूल, किंवा मग स्कूलला नव्हते जात तर नुसते घरात काम करत असायचे. आणि मध्ये गिल्ट की आज माझा अभ्यास नाही झाला गं बाई, कसं करायचं, माझा अभ्यासच होत नाही, मी काय करू, कशी मी काम पण करते, मी बसते पण अभ्यासाला मनच लागत नव्हते. सकाळी उठले तर झोपच येत होते. मग मला टेन्शन यायला लागलं. बट मी काय केलं, मग मी विचार करायला सुरुवात केली की माझ्यासोबत असं का बरं होते. मी 7 वर्ष झाली टीईटी देते, मी पास का बरं होत नाही आहे. तर मला माझ्या चुका लक्षात यायला लागल्या. मी काय करत होते, आता मी त्या चुका तुमच्यावर शेअर करते. बिग टाईम टेबल बनवत होते. मी काय करत होते बघा, बिग टाईम टेबल म्हणजे बिग टाईम टेबल कसा, तर मी काय करायचं, म्हणजे माझा 2 दिवसात परिसर अभ्यास झालाच पाहिजे, माझा 2 दिवसात गणित झालंच पाहिजे. पूर्ण आपला अभ्यास करत बसायचे. कॉन्फिडन्स 0. बट एक दिवस मी ठरवलं, नाही असं करून चालणार नाही वैशू, चुका शोधावं लागतील तुला. आणि बस मी तिथून माझ्या चुका शोधायला लागले. आणि ह्याच मी तुम्हाला सांगते की तुम्ही तुमच्या विकनेस शोधा, तुमच्या स्ट्रेंथ शोधा. तिथूनच मग आपली नवीन सुरुवात होते. तिथूनच मग माझं सुरू झालं मायक्रो प्लॅनिंग जर्नी. बघा, सगळ्यात महत्त्वाचं आपण क्लिअर करून घेऊया की टीईटी किंवा सीटेट काय असते. ते सीटेट असते सेंट्रल टीचर ॲबिलिटी टेस्ट, ऑल इंडिया लेवल एक्झाम असते. लक्षात ठेवा. टीईटी काय असते, महाराष्ट्र टीईटी, महा टीईटी, स्टेट लेवल एक्झाम. मी तुम्हाला सांगते ना, दोन्हीमध्ये पॅटर्न ऑलमोस्ट सेम असते. फक्त काय असते, सिलेबस जो टीईटीचा असते ना तो थोडा व्हास्ट असते. सीटेट थोडी सोपी असते कारण सिलेबस आपला कन्फर्म असतो. म्हणून टीईटीमध्ये काय असतो, थोडं ना सिलेबस व्हास्ट असतो, खूप मोठा असतो ना, त्यामुळे आपल्याला ते खूप कठीण वाटतं. पण जर ते थोडं मायक्रो प्लॅनिंग केलं ना तर तुम्ही टीईटीसुद्धा आरामशीर पास होऊ शकता. काय करायचं बघा, जर आपला सीटेटमध्ये किंवा टीईटीमध्ये ना बघा काय असतं, चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडॉगॉजी असतं, म्हणजे बालमानसशास्त्र असते. लँग्वेज 1, लँग्वेज 2, मराठी, हिंदी, इंग्लिश जे तुम्हाला घ्यायची असेल ती, मॅथ आणि परिसर अभ्यास असतो. आता जर थोडक्यात आपण जर समजावून घेतलं तर बालमानसशास्त्र म्हणजे काय, मुलं कसं शिकतात त्याचं डेव्हलपमेंट घरापासून सुरुवात करायचं. वायगॉस्की किंवा मग कोहलर, जेही आपण डीएड किंवा बीएडमध्ये शिकलेलं असतं ना, फक्त प्रश्न कसे असतात, सगळ्यात महत्त्वाचं प्रश्न शिक्षक म्हणून सोडवायचे असतात. आपण काय करतो, मी शिक्षक होणार किंवा मी दुसरा विचार करून आपण आपले प्रश्नच सोडवतो. चाइल्ड डेव्हलपमेंटचे आपली पॅडागॉजी चुकते. म्हणून मी शिक्षक आहे तर मी अशा वेळेस काय वागेल, आणि सगळे प्रश्न होकारार्थी स्वरूपाचे सोडवायचे, कुठेच निगेटिव्ह टॅग वापरायचे नाही. दुसरा विषय मी अभ्यास कसा केला, इंग्रजीचा मी कॉम्प्रिहेन्शन आणि ग्रामरवर भर दिला. टेन्सेस,
त्यानंतर काही स्टडी टिप्स वापरल्या, स्टडी हॅक्स जे की मी तुम्हाला भरपूर वेळा शेअर केलेल्या आहे. मॅथचं मी बेसिक कन्सेप्ट माझ्या क्लिअर केल्या, पॅडागॉजी क्लिअर केली. EVSमध्ये एन्व्हायरमेंटल, डेली लाईफ, फूड, फॅमिली, वॉटर किंवा मग TETचं जर सांगायचं झालं तर स्टॅटिक GK, त्यानंतर शिवकालीन इतिहास, मानवी आरोग्य, जीवशास्त्र. आपल्याला जे TETमध्ये येतं परिसर अभ्यासामध्ये ते थोडं वाचायचं, करायचं क्लिअर. मी सांगते तुम्हाला बघा. आणि मग आपला सिलेबस खूप मोठा वाटतो पण मॅनेजेबल आहे, लक्षात ठेवायचं. आता काय करायचं तर सगळ्यात अगोदर बघा, आता मी तुम्हाला मेन पॉईंट सांगते. मायक्रो प्लॅनिंग म्हणजे काय? मायक्रो प्लॅनिंग म्हणजे मोठा सिलेबस फक्त छोटे छोटे पार्ट्स करायचे असतात. आपण सगळ्यात अगोदर रॉंग पद्धती वापरत असतो. आज मी पूर्ण मॅथचा अभ्यास करणार, आज मी पूर्ण इंग्लिश अभ्यास करणार, आज मी तर पूर्ण पॅडागॉजीच करून घेणार, परिसर अभ्यास तर आज मी डनच करणार. झालं, इथूनच आपला अभ्यास शून्य स्वरूपाचा सुरू होतो. मग काय होतं, आपला राईट वे म्हणजे आज फक्त मी फ्रॅक्शन प्लस 10 MCQ करणार, आज फक्त मी शिवकालीन इतिहास प्लस माझा PYQचा अभ्यास करणार. ही आपली राईट पद्धत आहे आणि हीच सगळ्यात महत्त्वाची म्हणजे मायक्रो प्लॅनिंग आहे. माझं एक्झॅक्ट प्लॅनिंग तुम्हाला सांगते बघा. सगळ्यात अगोदर मी स्टेप 1 सगळा सिलेबस लिहून काढला. स्टेप्स 2 डिवाईड केला. एक्झाम्पल, समजा मी सीटेटचा अभ्यास करते तर फूड, फॅमिली, प्लॅन्ट्स अँड वॉटर. बस इथून माझी सुरुवात झाली. जर मी तुम्हाला TETचा अभ्यास सुरुवात तिथे पण सिलेबस लिहून घेतला. परिसर अभ्यासमध्ये मानवी आरोग्याचे प्रश्न वेगळे करायला सुरुवात केली. शिवकालीन इतिहास, शिवपूर्व इतिहास, आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास, स्टॅटिक GKचं थोडं वेगवेगळं सुरू करायचं, डिवाईड करायला सुरुवात करायचं. डेली टार्गेट माझं फिक्स केलं, 1 टॉपिक ओनली. जास्त मोठा टॉपिक घ्यायचा नाही, ओनली 1 टॉपिक. स्टेप 4मध्ये रूल फिक्स केला, 30 मिनिट स्टडी, 15 मिनिट MCQ, 10 मिनिट रिव्हिजन. येस, आय कॅन डू इट. स्वतःला सांगत गेले. स्टेप 5 संडे रिव्हिजन अँड सॅटर्डे PYQ सोडवायचं आणि ॲनालिसिस करायचं. नो प्रेशर, नो ओव्हरलोड, ओनली कन्सिस्टन्सी. म्हणूनच तुम्हाला सांगते, हॉनेस्टली सांगते, मॉर्निंग मी दररोज 4:30ला उठते. तुम्हाला माहिती आहे 30 मिनिट माझी रिव्हिजन करायची म्हणजे करायची. कारण मी जो काल अभ्यास केला त्याच्यामुळे क्विक रिव्हिजन होते, रिकॉल होते, रिसायटेशन होते आणि आपला अभ्यास आपण विसरत नाही. मॉर्निंग वर्क, टिफिन असतो, सगळं झालं करणं की आता तर स्कूलला जाते. स्कूलमधून आल्यानंतर मग मी TETचा अभ्यास कशी करत होते तर थोडं आफ्टरनूनला रेस्ट नक्की करत होते. कारण सकाळी 4:30ला स्कूलला जाते ना, त्यामुळे आफ्टरनूनला रेस्ट माझी मस्ट असते. कारण आपण इतकं थकलेलो असतो, अर्धा तास तरी मी स्वतःसाठी देते, रेस्ट करते, फ्रेशअप होते. नंतर इव्हनिंगला पुन्हा 30 मिनिट स्टडी. आता 30 मिनिट स्टडी कशी करायची इव्हनिंगला ताई? कामं असतात की रात्री? काय करत होते, मुलांचा अभ्यास घेताना तेव्हा छोटे टॉपिक घेऊन बसायचे किंवा मग आपण काही छोटे छोटे जे सिम्पल कामं असतात ना आपले, त्याच्यासोबत मी माझा रिव्हिजन वर्क करत होते. 15 मिनटे MCQ इव्हनिंगला पण करत होते. नाईटला जेव्हा मुलं झोपतात तेव्हा अर्धा तास माझा जो कॉन्सन्ट्रेशनचा अभ्यास असतो ना तो करायची आणि 10 मिनिट रिव्हिजन करून झोपायला जायची. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला सांगते, जेव्हा झोपायला जायच्या अगोदर माझ्या डायरीत मेन्शन करायची की मला उद्या कुठला पॉईंट घ्यायचा आहे, कुठले PYQ सोडवायचे आहे आणि कुठल्या विषयाला मला टार्गेट करायचं आहे. त्यांनी माझा टोटल स्टडी व्यवस्थित व्हायचा आणि मला दिवसभरातून फक्त 1.5 ते 2 तास अभ्यासाला मिळायचे आणि त्याचाच मला खूप फायदा झालेला आहे. बट रोज कन्सिस्टन्सी आणि हेच माझं गेम चेंजर झालेलं आहे. बघा आता मी अभ्यास कसा केला बघा, हे तुम्हाला मी सांगितलंच आहे. कसं प्लॅनिंग केलं हेही सांगितलं. मी सगळे बालमानसशास्त्राचे कन्सेप्ट समजून घेतले, त्याचे एक्झाम्पल पण समजून घेतले आणि 4 पेज बनवले. 4 पेजवर माझे शॉर्ट पॉईंटनं मी माझे स्वतः नोट्स काढले. समोरच्या व्हिडिओत नक्की सांगेल की मी नोट्स कसे काढले, त्यामुळे आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा चॅनल. इंग्रजीचे डेली 5 वर्ड्स, 1 पॅसेजची आपण रिव्हिजन घेत जायची. मॅथचे फॉर्म्युले प्रॅक्टिस. चुका ज्या चुका होत होत्या त्या एका पेजवर लिहायच्या, त्या चुका रिपीट करायच्या नाही, त्या चुका सुधरवायच्या. त्यानंतर EVS परिसर अभ्यास, NCERT किंवा आपले जे पाठ्यपुस्तक असतात 1 ते 12ची त्यावर खूप भर दिला आणि ते पाठ्यपुस्तकं मी दिशा ॲप्स किंवा महाराष्ट्र स्टेट बोर्डची पुस्तके यातून मी डाउनलोड करत होते आणि अभ्यास करत होते. डेली लाईफ कन्सेप्ट असतील त्या मी आपल्या EVS आणि परिसर अभ्याससोबत जॉईन करत होते. स्टॅटिक GK पण तसंच करत होते. घरी मॅप चिपकवलेला आहे, तुम्हाला माहीत आहे, भरपूर व्हिडिओ तुम्हाला दिसत असतील. त्यामुळे माझा अभ्यास सोपा झालेला आहे. समजून घ्या, पाठ करू नका, घोकमपट्टी करण्यावर भर देऊ नका. कारण सिलेबस जोपर्यंत स्मार्ट वर्कने करणार नाही तोपर्यंत आपण पास होऊ शकत नाही. हार्डवर्क करून फायदा नाही हो. जोपर्यंत समजून घेणार नाही तोपर्यंत आपण आपले जे एक्झाम आहे ती क्लिअरच करू शकणार नाही. MCQ प्रॅक्टिस मस्ट इम्पॉर्टंट आहे, कारण एक्झाम ऑब्जेक्टिव्ह आहे. त्यामुळे आपल्याला MCQ करणे फार गरजेचे आहे. बघा
तुम्हाला वाटत असेल माझ्यानं नाही होणार गं ताई, कारण नाही होऊ शकत, मुलं आहेत, घरं आहेत, आमचा जॉब आहे गं, कसं करू, नाही होत. पण मी तुम्हाला सांगते बघा, डॉक्टर APJ अब्दुल कलाम छोट्या परिस्थितीतून प्रेसिडेंट झाले. मेरी कॉम मदर असूनही चॅम्पियन आहेत. तुमच्याकडे प्रॉब्लेम नाही, तुमच्याकडे पॉवर आहे. त्यामुळे तुम्ही जर असे मोटिवेशनल उदाहरणं ऐकले ना, तर तुम्हालाही वाटेल येस, त्यांनी केलं तर मी पण करू शकते. कारण माणसं माणसं असतात गं. 24 तास सगळ्यांनाच मिळतात. फक्त आपल्याला ठरवायचं असतो की त्याचा उपयोग मी कसा करणार आहे. म्हणून एक्झामसाठी नाही शिकायचं, तर स्वतःच्या फ्युचरसाठी, तुमच्या मुलांसाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला ग्रोअप किंवा स्वतःच्या सेल्फ रिस्पेक्ट परत मिळवण्यासाठी तुम्हाला आजपासून एकच काम करायचं आहे की आय विल स्टार्ट, आणि मी उद्यापासून नाही तर आत्ता या क्षणापासून असाच अभ्यास करणार आहे. तुम्हाला कुठलीही मदत हवी असेल तर कमेंटमध्ये करा. नक्की मी तुमची मदत करेल आणि तुम्हाला गाईड करेल. तर उद्यापासून एक टॉपिक स्टार्ट करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील मोटिवेशनसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करा. मोटिवेशन विथ वैशाली. इथे मिळणार तुम्हाला रिअल गायडन्स, रिअल मोटिवेशन, स्मॉल स्टेप्स, बिग सक्सेस. सी युअर नेक्स्ट व्हिडिओ. बाय. Under the boughs where the shadows play, the wind